येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. मी येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की त्याने आपल्याला पुन्हा एक वार त्याचं वचन ऐकण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी आणि त्यानुसार चालण्यासाठी संधी दिलेली आहे. प्रियजन हो, तुम्ही आज या माध्यमातून देवाचं वचन ऐकण्याकरिता माझ्या संगती जोडले गेलेला आहात, म्हणून मी तुमच्या सर्वांचे उपकार मानतो आणि अशी आशा व्यक्त करतो की ह्या वचनाद्वारे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये संजीवनी घडून आणेल आणि ह्याद्वारे आपण स्वतःही तयार होऊ आणि दुसऱ्यालाही तयार करू. तर प्रियजन हो, मी आज तुमच्या संगती आणि इथून पुढं एक विशिष्ट विषयावरती बोलणार आहे आणि आपण एका नवीन मालिकेमध्ये पदार्पण करणार आहोत. या मालिकेचं शीर्षक आहे दानियल आणि भविष्यवाणी. दानियल आणि भविष्यवाणी. खूप लोकांना प्रश्न पडतो की भविष्यामध्ये काय होईल, आणि म्हणून आज आपण देवाच्या वचनातून शिकणार आहोत की या जगाचं भविष्य काय असेल. आणि विशेष करून ख्रिस्ती आयुष्यामध्ये जे भविष्य आहे ते भविष्य देवाच्या वचनानुसार आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मदत होईल. प्रियजन हो, देवाचं वचन ऐकण्या अगोदर आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. आपण देवाकडे विनंती करूया की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं. आपण देवाकडे विनंती करूया की त्याने पवित्र आत्मा देऊन आम्हाला, आपल्या सर्वांना अभिषिक्त करावं, जेणेकरून जे वचन आपण अध्ययन करणार आहोत, शिकणार आहोत, त्याच्यावरती विचार विनिमय करणार आहोत, ते वचन आपल्यासाठी आणि सर्वांसाठी लाभदायक ठरेल आणि त्याच्याद्वारे देवाची स्तुती आणि देवाचं गौरव होईल. तर आपण देवाकडे प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाच्या उत्पन्न करत्या प्रभू, आज तू आम्हा सर्वांना या क्षणी एकत्रित केलेला आहेस म्हणून उपकार मानतो. तुझं नाव घेण्याची संधी दिलेली आहेस, तुझं वचन ऐकण्याची संधी देत आहेस. परमेश्वरा, ही केवळ तुझी कृपा, तुझी महिमा आहे, तुझं गौरव आहे, तुझी योजना आहे, तुझी प्रीती आहे, म्हणूनच आज आम्ही जिवंत आहोत. मागत आहोत प्रेमळ पित्या की जसं आम्ही तुझं वचन उघडत आहोत तसं तू आमचं अंतःकरण उघड आणि ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजलं जावं, ते फलद्रूप व्हावं, त्याद्वारे आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून यावी म्हणून कळकळीची आग्रहाची विनंती करत आहोत. प्रेमळ पित्या, आमच्यावरती दया कर, कृपा कर. मी कळकळीची आग्रहाची विनंती करत आहे परमेश्वरा की तू मला अशा परिस्थितीमध्ये आण ज्या ठिकाणी मी शून्य असेल आणि परमेश्वरा तूच आमच्या सर्वांसाठी सर्वस्व असशील, जेणेकरून जो विचार, जो शब्द मी बोलेन किंवा जी कृती आम्ही करू ती सर्व तुझ्याच गौरवासाठी आणि तुझ्याच कार्यासाठी असेल असं होऊ दे. जे लोक आज आमच्या संगती हे वचन शिकण्याकरिता स्वतःला संपर्कामध्ये आणू शकले नाहीत, त्यांच्या संगती देखील तू राहा, त्यांच्यावरती देखील विपुल असा आशीर्वाद पाठव. परमेश्वरा, हे वचन अनेक लोकांसंगती विभागून घेतलं जावं आणि त्याद्वारे सर्वांनी सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी असं होऊ दे. इथून पुढची वेळ, आमचं अध्ययन, आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मत्तई 24 मध्ये आपण शेवटच्या काळांविषयी, शेवटच्या काळातील घटनाविषयी ऐकत आहोत किंवा वाचतो. आणि त्यामध्ये विशेष करून जर तुम्ही विचार केला तर येशू ख्रिस्ताला ज्यावेळी शिष्याने विचारलं की तुझ्या येण्याचं चिन्ह काय, जगाच्या समाप्तीचं चिन्ह काय, या ठिकाणी लिहिलंय मत्तई 24:1 मध्ये, मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवायला जवळ आले. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्ताला ते मंदिर दाखवत आहेत आणि म्हणत आहेत की हे मंदिर किती वैभवी आहे, किती भव्य आहे, तेजपुंज असं आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे दुसरं वचन, मत्तई 24:2, तेव्हा येशू त्यास म्हणाला, हे सर्व तुम्हाला दिसते ना? मी तुम्हाला खचित सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.
म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्ताला शिष्यांना असं सांगायचं आहे की ज्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देत आहात त्या गोष्टी सार्वकालिक नाहीत किंवा त्या गोष्टी जास्त काळ टिकणार नाहीत. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं, येशू ख्रिस्त म्हणतो, तर तुम्हाला खूप काही गोष्टी पाहायला मिळतील. प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण सविस्तररित्या जर पाहिलं तर येशू ख्रिस्त जगिक गोष्टीकडून शिष्यांचं जे लक्ष आहे ते सार्वकालिक जीवनाकडे लावत आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपण मत्थी 24 याचं 3रं वचन जर पाहिलं तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील? कोणत्या गोष्टी? ह्या गोष्टी केव्हा होतील म्हणजे कोणत्या गोष्टी? ह्या ठिकाणी 3 प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेले आहेत आणि त्या 3 प्रश्नांचं उत्तर मत्थी 24 मध्ये येशू ख्रिस्त देत आहे. ते 3 प्रश्न कोणते? ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, ह्या गोष्टी केव्हा होतील? प्रश्न 1, कोणती गोष्ट? यरुशलेमच्या मंदिराचा नाश. दुसरा प्रश्न, आणि आपल्या येण्याचे म्हणजे येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जे आहे ते कधी होणार आहे? आणि त्याच्यानंतर 3रं म्हणजे ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. म्हणजे जगाचा शेवट कधी होईल हे आम्हाला सांगा. प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की शिष्य एकांतात येऊन येशू ख्रिस्ताला 3 प्रश्न विचारत आहेत आणि 3 प्रश्नांचं उत्तर येशू ख्रिस्त एका अध्यायामध्येच सर्व गोष्टींचं उत्तर ते देत आहेत. आणि कल्पना करा की जर तुम्ही येशू ख्रिस्तासारखं, येशू ख्रिस्त जसा स्वर्गारोहण होणार होता, येशू ख्रिस्ताचं क्रुसावरती मरण जे आहे ते लवकरात लवकर होणार होतं, त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांची तयारी करत होता की मी तुमच्यापासून दूर जाणार आहे आणि म्हणून माझी इच्छा आहे की मी जर गेलो तर मी परत देखील येणार आहे, तर मी ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस येईन त्यावेळेस तुम्ही कसं असलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीचं चिन्ह आपण पाहिलं पाहिजे. ह्या ठिकाणी प्रियजन हो, तारीख दिलेली नाही. येशू ख्रिस्त त्याच्या दुसऱ्या येण्याची तारीख देऊ शकला असता. येशू ख्रिस्त ह्या जगाचा शेवट ज्यावेळेस होणार आहे त्याची तारीख येशू ख्रिस्त देऊ शकला असता, पण त्यानं ती तारीख दिलेली नाही. याच्याविषयी आपण जास्त नंतर शिकू, पण सांगण्याचं तात्पर्य हे की येशू ख्रिस्तानं आपल्याला तारखेकडे बघायला सांगितलं नाही, तर चिन्हांकडे बघायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाचं चिन्ह जे शेवटच्या काळामध्ये आहे ते चिन्ह येशू ख्रिस्तानं शिष्यांना पहिलं सांगितलं. खूप असे चिन्ह आहेत, खूप अशा गोष्टी आहेत, घटना आहेत ज्या शेवटच्या काळामध्ये होणार आहेत किंवा होत आहेत, पण त्याच्याविषयी पहिलं स्थान त्या गोष्टींना न देता येशू ख्रिस्तानं एका विशिष्ट गोष्टीला पहिलं स्थान दिलेलं आहे. मत्ती याचा 24वा अध्याय आणि ह्या ठिकाणी 4थं वचन, देवाचं वचन म्हणतं, येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा. म्हणजे थोडक्यात सर्वात महत्वाचं चिन्ह शेवटच्या काळामध्ये जे आहे ते येशू ख्रिस्तानं पहिलं त्यांना सांगितलं. म्हणजे येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी तारीख पाहायला सांगितलेली नाही. कोणत्याही परिस्थितीत आपण येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं, जगाचा शेवट, ह्या गोष्टी तारखेनुसार न पाहता आपण घटनेनुसार पाहिलं पाहिजे. कारण की घटनेनुसार पाहिलं तर त्या गोष्टी बरोबर ठरतील. कारण की मला अजून आठवतं की 2000 मध्ये खूप लोकांना वाटलं की येशू ख्रिस्त या भूतलावरती येणार आहे, पण तसं घडलं नाही. लोक निराश झाले. मग लोक म्हणाले की 2012 मध्ये येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती येईल आणि काही लोकांनी चित्रपट देखील प्रदर्शित केले, पण येशू ख्रिस्त 2012 मध्ये आला नाही. मग त्याच्यानंतर लोक म्हणत आहेत की 2020 मध्ये येशू ख्रिस्त येणार आहे, पण येशू ख्रिस्तानं कदापि सांगितलं नाही की तारखेकडे पहा. येशू ख्रिस्तानं हे सांगितलेलं आहे की चिन्हांकडे पहा. खूप लोक आज तारखेवरती विश्वास ठेवतात, चिन्हांकडे नाही. प्रियजन हो, मला आज तुम्हाला फार कळकळीनं सांगायचं आहे
की ज्या वेळेस आपण शेवटच्या काळातील विचार करतो त्यावेळेस शेवटच्या काळातील विचार करत असताना शेवटल्या काळातील ज्या घटना आहेत त्याचा विचार केला पाहिजे. आणि त्या घटना कशा पाहिजे? येशू ख्रिस्ताच्या आयुष्याद्वारे पाहिजे, येशू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून पाहिजे. नाहीतर काय होईल, घटनेकडेच आपलं लक्ष राहील आणि येशू ख्रिस्त आपण विसरून जाऊ. घटनेपेक्षा येशू ख्रिस्त फार महत्वाचा, आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे. आपण येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याकडे वाट पाहत आहोत, पण येशू ख्रिस्तानं त्यानं आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं चरित्र बदललं पाहिजे, आपण आपलं मन, आपलं अंतःकरण बदललं पाहिजे, आपण खऱ्या अर्थानं ख्रिस्ती झालं पाहिजे. आपण फक्त वचन माहित आहे म्हणून आपण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. आपल्यापेक्षा सैतानाला जास्त वचन देवाचं माहित आहे. तो स्वर्गाच्या राज्यात जाईल का? नाही जाणार. म्हणजे आपण आपलं जे चरित्र आहे किंवा आयुष्य आहे हे किती आपण ज्ञानी होतो देवाच्या वचनामध्ये ह्याच्यावरती जास्त भर न देता जेवढं ज्ञान आपल्याकडे आहे तेवढं ज्ञान आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो का, हे फार महत्वाचं. कारण की ज्ञान वाढायला वेळ लागत नाही, पण ख्रिस्तामध्ये वाढायला प्रियजन हो कष्ट घ्यावे लागतात. कालच मी एका मंडळी संती मराठीमध्ये संदेश देत होतो काल सायंकाळी, आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक जमले होते. मराठीमध्ये मी संदेश दिला. अवघे 10 मिनिटं मला मिळाले. त्या 10 मिनिटांमध्ये मला संदेश पूर्ण करायचा होता. तर त्या 10 मिनिटांमध्ये मी म्हटलं, देवा, मी 10 मिनिटांमध्ये एवढे लोक समोर बसलेले आहेत, झूम कॉन्फरन्सवरती आहेत, तर मी ह्या लोकांना 10 मिनिटांमध्ये कसा संदेश पार पाडू किंवा कसा संदेश पोहोचू. संदेशामध्ये जाण्यासाठीच 10 ते 15 मिनिटं लागतात. संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात. मी संदेश सुरू करायचा गाभा आणि त्याच्यानंतरचा तो जो शेवट आहे तो कसा करणार आहे, देवा तू मला सांग. आणि म्हणून मी त्यांच्याशी येशू ख्रिस्ताला झालेल्या त्रासाविषयी बोललो. आणि त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं देवाच्या वचनानुसार इब्रियकारास पत्र्याचा 5वा अध्याय 7 आणि 8 मध्ये की जर येशू ख्रिस्ताला आज्ञाधारक व्हायचं होतं तर त्याला त्रास संकट सहन करावे लागले. म्हणून देवाच्या वचनामध्ये आज आपण हेही पाहत आहोत की जर आपल्याला आज्ञाधारक बनायचं असेल तर ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत, ज्ञानाने ते प्राप्त केलेल्या आहेत, ज्ञान जे मिळालेलं आहे ते सर्वच्या सर्व ज्ञान 90% नाही, 95% नाही, सर्वचे सर्व ज्ञान आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केला पाहिजे, तर आपल्याला पुढचं ज्ञान प्राप्त होईल. तुम्ही ऐकलं का खूप लोकांना बोलताना की दानिएल प्रगटीकरणाविषयी आम्हाला जास्त कळत नाही. दानिएल प्रगटीकरण हे जे पुस्तक आहेत हे गहन आणि गूढ गोष्टीने लपलेलं असं पुस्तक आहे, ते आम्हाला समजत नाही. खूप लोक म्हणतात की मी देवाचं वचन वाचतो पण ते मला समजत नाही. का समजत नाही? पवित्र आत्मा जर आपल्याला मदत करू शकतो तर आपल्याला ते वचन समजलं पाहिजे. पण ज्या अर्थी आपण दिलेला जो प्रकाश आहे, दिलेलं जे सत्य आहे त्या अनुसार जर चालत नसेल तर देव म्हणेल की आणखी जास्त सत्य देऊन मी तुला काय करू. आणि म्हणून आपली स्थिती काय होते, ज्ञान आहे आणि त्या ज्ञानामध्येच आपण अडखळण किंवा स्वतःच अडकून बसतो. थोडक्यात म्हणजे आपली प्रगती होत नाही. का प्रगती होत नाही? कारण की देव म्हणतो जेवढं मी तुला ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान तू दैनंदिन जीवनामध्ये वापर, मी आणखी तुझ्या ज्ञानामध्ये भर टाकेन. मी काही दिवसापूर्वी एक ठिकाणी वाचलं की जर आपण ज्ञान दिलेल्या देवाचा मान सन्मान राखला नाही म्हणजे काय, येशू ख्रिस्त आपल्याला ज्ञान देतो, आपण स्वतः ज्ञानी नाही, पण जे ज्ञान येशू ख्रिस्त आपल्याला देतो जर ते ज्ञान आपण कृतीमध्ये आणलं नाही तर ते ज्ञान आपल्याला शाप देतं किंवा शाप म्हणून आपल्या आयुष्यामध्ये राहतं. परत एकदा, जर देवानं दिलेलं ज्ञान आपण कृतीमध्ये आणत नाही किंवा त्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करत नाही तर ते ज्ञान जे आहे ते आपल्याला आशीर्वाद ठरायच्या ऐवजी शाप ठरतं. म्हणजे थोडक्यात आपण जास्त दुःखी होतो की देवा मला तू हे शिकवलेलं आहेस,
ते शिकवलेलं आहेस, ते शिकवलेलं आहेस, मला या सर्व गोष्टी मी करत नाहीये आणि म्हणून मला जास्त दुःख वाटतं. म्हणून प्रियजन हो, आपण ज्ञान कमी किती मिळेल ह्याच्याकडे लक्ष न देता आपण ज्ञानामध्ये वाढूया आणि त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करूया. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही खूप सेवा करत आहात, तुम्ही तुमच्या मंडळीशी ज्यावेळेस बोलता त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की लोक जे तुमच्या मंडळीमध्ये आहेत ते त्यांचं आयुष्य देवाला वाहून देण्यासाठी कचवसतात की लगेच देतात? जर लगेच देत असतील तर देवाचे उपकार असू देत, पण जर देत नाहीत तर तुम्हाला काय वाटतं, काय कारण असेल की तुमच्या मंडळीमधले लोक किंवा देवाचे जे लोक आहेत जे आपल्या मंडळीमध्ये येतात ते देवाला आपलं आयुष्य वाहून देत नाहीत, किंवा देवावरती जास्त विश्वास ठेवत नाहीत, किंवा त्रास संकट आलं की देवाला विसरतात किंवा देवाला सोडतात आणि त्रास संकट निघून गेलं की परत देवाकडे येतात? प्रियजन हो, जेवढी माहिती कमी तेवढं निर्णय घेण्यासाठी कठीण जातं. परत एकदा, जेवढी माहिती कमी तेवढं निर्णय घेण्यासाठी कठीण जातं. जेवढी माहिती तुम्ही लोकांना जास्त द्याल, जेवढं प्रेम देवाने त्यांच्यावरती दिलेलं आहे, त्यांच्यावरती आणलेलं आहे, जेवढं प्रेम देवाने त्यांना दाखवलेलं आहे, ते सर्व जर तुम्ही देवाच्या वचनातून दाखवलं तर त्यांना निर्णय घेण्यासाठी सोपं पडेल. प्रियजन हो, कल्पना करा की एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, त्यांचा विवाह आहे. म्हणजे थोडक्यात कोणीतरी स्थळ आणलेलं आहे त्यांच्यासाठी आणि दोघंही एकामेकाला ओळखत नाहीत. साधं उदाहरण घेऊया, कारण की दानियल आणि भविष्यवाणी शिकत असताना असे आपण असंख्य असे उदाहरणं घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ती गोष्ट, ते विचार कळलेच पाहिजेत. तर कल्पना करा की हे दोघं एकामेकांविषयी विचारपूस करत आहेत आणि मध्यस्थीमध्ये लोक आहेत. तर दोघांच्याही मनामध्ये असा प्रश्न पडतो की असं होईल का, तसं होईल का, मग असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. हे प्रश्न का? कारण की समोरच्या व्यक्तीच्या विषयी जे विचार आहेत किंवा जी माहिती आहे ती कमी आहे. पण ज्या व्यक्तीविषयी माहिती जास्त, त्यावेळेस निर्णय घेण्यासाठी सोपं होतं. निर्णय घेण्यासाठी ते फार लाभदायक असं ठरतं आणि म्हणून जेवढी माहिती तुम्ही त्या मुलग्याला आणि मुलगीला द्याल त्यानुसार ते निर्णय देखील घेतात. कारण की का? त्यांना माहित आहे की हा, ही माहिती आहे ना, मग मला माहित आहे की हा त्रास नाही होणार. ती माहिती मला मिळालेली आहे, याच्यावरून मला माहित आहे की तो त्रास नाही होणार. प्रियजन हो, शेवटच्या काळामध्ये जर आपल्याला ख्रिस्ती आयुष्य जगायचं असेल तर शेवटच्या काळामधल्या ज्या घटना आहेत त्याच्याविषयीची माहिती जी आहे ती माहिती आपल्याला पुरेपूर मिळाली पाहिजे. सर्वच माहिती मिळेल असं नाही, 100% सर्वच माहिती मिळेल असं नाही, पण जेवढी माहिती उपलब्ध आहे तेवढी जर माहिती मिळाली तर आपल्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून आल्याशिवाय कदापि राहणार नाही. नाहीतर आपण कसे राहू? तो मुलगा आणि ती मुलगी जशी आहेत ज्यांना माहित नाही, आपण आणि देवाच्या मधलं नातं तसंच असेल. देवाविषयी जास्त माहित नाही म्हणून देवासाठी निर्णय घेऊ शकत नाही. पण देवानं जेवढं ज्ञान दिलंय त्याच्यामध्ये पण वाढलं पाहिजे. देव नक्कीच म्हणेल की जेवढं ज्ञान दिलंय ते आपण आपल्या आचरणामध्ये आणत नाही तर जास्त ज्ञान देण्यामध्ये काय फायदा. म्हणून माझी कळकळीची नागराची विनंती, आजचा हा पहिला संदेश आहे. मी फक्त आज लोकांचं मन तयार करत आहे जेणेकरून दानियल आणि भविष्यवाणी जी आहे त्या मालिकेमध्ये जसं आपण पदार्पण करत आहोत, आपण काय अपेक्षा केली पाहिजे देवाकडून आणि देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो ह्याच्याविषयी आपण थोडक्यात शिकत आहोत. फक्त ज्ञानासाठी म्हणून आपण दानियल आणि त्याच्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्या शिकू नयेत. नाहीतर काय होईल, आशीर्वाद मिळण्याच्या ऐवजी आपल्याला काय होईल, त्या ज्ञानाचा काही फायदा होणार नाही. म्हणून आपण आपलं सर्वस्व जे आहे ते देवाला वाहून दिलं पाहिजे, कारण की वेळ फार कमी आहे.
ह्या कमी वेळेमध्ये आपल्याला खूप काही शिकायचं आहे आणि आपलं अंतःकरण जे आहे, आपलं आयुष्य जे आहे ते पूर्णपणे बदलून दुसऱ्यांना देखील तयार करायचं आहे. म्हणून मी आज तुम्हाला प्रोत्साहित करत आहे की देवाचं वचन आज आपण जे शिकत आहोत आणि इथून पुढे जे शिकणार आहे त्याच्याकडे आपण पूर्णपणे समर्पित होऊन वचन शिकूया. कारण की ज्या वेळेस आपण पूर्णपणे समर्पित होतो त्यावेळेस आपल्यामध्ये मर्यादा राहत नाही. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यानं पवित्र आत्मा त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये कार्य करावा म्हणून ज्यानं आपलं अंतःकरण उघडं ठेवलेलं आहे, मोकळं केलेलं आहे, त्याला मर्यादा राहत नाही. म्हणजे पवित्र आत्मा त्याच्याद्वारे, त्याच्या अंतःकरणाद्वारे त्याच्या आयुष्यामध्ये, इतरांच्या आयुष्यामध्ये इतकं मोठं कार्य करून घेतो की त्या कार्याला मर्यादा राहत नाही. माझी इच्छा आहे की मी आणि तुम्ही पवित्र आत्म्याला पूर्णपणे आत्मसात करावं, पूर्णपणे आत्मसात करावं. मला तुम्हाला एक हे सांगू द्या, मुद्दा सांगू द्या. येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस ह्या भूतलावरती होता त्यावेळेस त्याला आपल्यापेक्षा एकही जास्त फायदा देव जो पिता आहे त्यानं दिला नाही. आपल्यापेक्षा येशू ख्रिस्ताला एकही जास्त फायदा देव जो पिता आहे त्याने येशू ख्रिस्ताला दिला नाही. म्हणजे जेवढा फायदा आपल्याला आहे किंवा जेवढ्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टी देवाने येशू ख्रिस्ताला दिल्या. पण येशू ख्रिस्तानं काय केलं, त्या सर्व गोष्टींचा फायदा करून घेतला. पूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या देवाच्या कार्यासाठी वापरल्या म्हणून येशू ख्रिस्त रोग बरे करू शकला. येशू ख्रिस्त मन जे लोकांची दुखवली होती ते मन उल्हासित करू शकला. म्हणून येशू ख्रिस्त देवाच्या ताकदीनुसार जे लोक मृत्युमुखी पडले होते त्यांना जिवंत केलं. इतकी ताकद आहे ख्रिस्ती आयुष्यामध्ये. प्रियजन हो, मी तुमच्यासाठी एक महत्वाचं वचन वाचू इच्छितो. 1 थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 20वा वचन. या ठिकाणी लिहिलेलं आहे, संदेशांचा धिक्कार करू नका. संदेशांचा काय करू नका? धिक्कार करू नका. किंवा जी भविष्यवाणी आहे तिला नाकारू नका. जी भविष्यवाणी आहे तिला जर नाकारलं तर तोटा कोणाचा? ज्या व्यक्तीनं ती भविष्यवाणी नाकारलेली आहे त्या व्यक्तीचा तोटा. भविष्यवाणी कशासाठी दिलेली आहे? जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या अगोदरच कळाव्यात. खूप लोक त्यांच्या भविष्याविषयी जर माहिती पाहिजे तर ते थोडक्यात एका व्यक्तीकडे जातात आणि हात दाखवतात, मग दुसऱ्या व्यक्तीकडे जातात आणि कपाळ दाखवतात, किंवा जे राशी भविष्य आहे ते राशी भविष्य पाहून त्या व्यक्तीनं काय सांगितलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवतात. पण आज आपण जर देवावरती विश्वास ठेवला तर देव फक्त आपल्याला येणाऱ्या घटना काय आहेत याच्याविषयीच फक्त सांगत नाही, तर त्या घटनेसाठी तयारी कशी करायची हे देखील सांगतो. जी गोष्ट भविष्य सांगणारा, रस्त्याकडेला बसलेला भविष्यवक्ता जो आहे, जो खरा नाही, तो कशी तयारी करायची याच्याविषयी पण सांगत नाही. काय भविष्य असेल तेही खूप वेळेस चुकीचं असतं. म्हणून देवाचं वचन जे आहे ते फार फार महत्वाचं आहे. बंधू आणि भगिनींनो, मला आणखीन एक वचन तुमच्यासाठी वाचायचं आहे. दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय आणि 20वा वचन. या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते अगदी पहाटेच उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. या ठिकाणी लिहिलेलं आहे, यहुदी लोकांविषयी लिहिलेलं आहे, ते अगदी पहाटेच उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशापाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो. म्हणजे यहोशापाट यहुद्यांपैकी एक व्यक्ती आहे. तो यहुद्यांना म्हणतो, हे यहुद्यांनो, अहो यरुशलेम निवासी जन हो, ऐका. म्हणजे देवाच्या लोकांना यहोशापाट काहीतरी सांगत आहे. काय सांगत आहे? या ठिकाणी तो म्हणतो, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. तुम्ही तुमच्या जिवंत देवावरती विश्वास ठेवा. तुम्ही
परमेश्वरावरती विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आपल्याला एक गुरु किल्ली मिळत आहे. जर आपल्या आयुष्यामध्ये खंबीरता पाहिजे तर आपल्याला देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. जर आपण आपलं आयुष्य देवावरती अवलंबून चालवत नाही किंवा पुढे वाटचाल करत नाही तर आपलं आयुष्य खंबीर राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये बंधू आणि भगिनींनो, आपण देवाच्या वचनामध्ये शिकणारच आहोत. येणारे दिवस जे आहेत ते वाईटच असणार आहेत. 2019 मध्ये जेवढा त्रास झाला त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त 2020 मध्ये होत आहे. येणारे दिवस चांगले नसणार आहेत, येणारे दिवस वाईटच असणार आहेत. पण त्या वाईट दिवसामध्ये देखील आपण खंबीर कसं राहायचं हे फक्त देवाच्या वचनामध्ये, बाकी कुठेही नाही. कोणताही जगामधला ग्रंथ, कोणतीही पत्रिका, कोणतंही वर्तमानपत्रक आपल्याला येणाऱ्या काळाविषयी काय आहे आणि त्याची तयारी कशी करायची कोणत्याही विषयी सांगत नाही. म्हणून देवाच्या वचनाचा आपण आस्वाद घ्यायचा. म्हणून मी कळकळीची नागराची विनंती करत आहे की तुम्ही आणि मी सदोदित देवाच्या वचनामध्ये मनन केलं पाहिजे, रुळलं पाहिजे, रुजलं पाहिजे आणि देवाचं वचन आपल्या आयुष्यामध्ये फलद्रूप झालं पाहिजे. प्रियजन हो, ज्यावेळेस मी दानिएल आणि प्रगटीकरणाचा अभ्यास लोकांना शिकवायला सुरुवात केली ते जवळपास 9 ते 10 वर्षापूर्वी. मला आठवतं दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील एका मंडळीमध्ये दानिएलचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली. एका मंडळीमध्ये म्हणजे त्यांच्या संगती देवाचं वचन जे आहे ते वचन विभागून घेण्याची संधी मिळाली. आणि ते बिचारे दररोज देवाचं वचन ऐकण्याकरिता तुम्ही जसं जमलेला आहात तसे जमायचे, गरीब लोक. पण ज्यावेळेस दानिएलचं पुस्तक संपलं त्यावेळेस जवळपास जो प्रश्न मी त्यांना विचारायचो तो प्रश्न त्यांच्या होटाच्या टोकावरती असायचा. म्हणजे थोडक्यात प्रश्न संपायच्या अगोदर उत्तर तयार. आणि ते सर्वसाधारणतः लोक होते, म्हणजे सर्वसाधारण माणसं होती, दररोज काम करून कष्ट करून भाकरी मिळवणारी लोक अशी होती. आणि म्हणून प्रियजन हो, माझी इच्छा आहे की जर आपण देवावरती विश्वास ठेवला, जर आणि तर बरं का ह्या ठिकाणी, तर आपण खंबीर नक्कीच राहू. म्हणजे थोडक्यात आपण पडताळणी केली पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये खंबीरता आहे का. एक दिवस मी देवासंती आहे, दुसरा दिवस मी देवासंती नाही. आणि खूप वेळेस आपल्याला याच्याविषयी वाईट वाटतं की देवा मी काल तुझ्यासंती होतो, शाबात दिवस मी तुझ्यासंती घालवला, शाबात दिवस आहे त्याचा आशीर्वाद देखील मला मिळाला, पण आजचा हा रविवारचा दिवस किंवा आजचा हा आठवड्यामधला दुसरा दिवस किंवा तिसरा दिवस आणि देवा मी तुझ्यासंती नाही. एक वाक्य बोलतो, जरा त्याच्यावरती मनन करूया आपण. 7 दिवसापैकी एक दिवस पवित्र आहे, पण ख्रिस्ती आयुष्य म्हटल्यानंतर फक्त एक दिवस पवित्र राहून चालत नाही, 7च्या 7 दिवस आपल्याला पवित्र राहावं लागतं, तर त्याला आपण ख्रिस्ती म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात संजीवनी घडून आली पाहिजे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलंय, यहोशाफाट म्हणतो, ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेम निवासी जन हो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. आणि दुसरं वाक्य, त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्हाला आणि मला यशस्वी व्हायचं असेल प्रियजन हो, तर याच्यामध्ये आपण तीळ मात्र फरक करू शकत नाही. खूप वेळेस आपण आपल्या आयुष्यामध्ये अपयश आपल्याला मिळतं कारण की आपण देवावरती विश्वास ठेवत नाही, म्हणून खंबीरता नाही. आणि त्याचे जे संदेश आहेत त्या संदेशावरती विश्वास ठेवत नाही, म्हणून आपण यशस्वी होत नाही. येशू ख्रिस्तानं असं कोणतंही काम जे हाती घेतलं त्याच्यामध्ये त्याला अपयश आलं असं झालं नाही. कोणतंही काम सांगा, जर आपण एखादं काम हाती घेत आहोत तर ते यशस्वीपणे पार पाडतो का. जर ते काम पार न पाडता आपण दुसरं काम धरतो,
आणि त्या कामामध्ये पण आपल्याला यश बरकरार मिळत नाही, म्हणून आपण तिसरं काम धरतो, त्याच्यामध्ये देखील आपल्याला तोच त्रास होतो आणि म्हणून आपण विचार करतो की मला यश का मिळत नाही. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय की आपण सर्व गोष्टी देवाच्या इच्छानुसार पार पाडायच्या. जरी आपल्याला ज्ञान असेल तरी देखील देवाला म्हणायचं, देवा हे ज्ञान तू मला दिलेलं आहेस, पण ह्या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे मला तू सांग. एवढंच नाही तर आपण त्याच वचनामध्ये शेवटचं वाक्य वाचलं की जर आपण त्याच्या संदेशावरती विश्वास ठेवला तर आपण स्थिर राहू, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता येईल. फक्त आपण शाबाताच्या दिवशी पवित्र न राहता आपण 7च्या 7 दिवस पवित्र राहू, असं देवाचं वचन म्हणतं. स्थिरता म्हणजे त्रास संकटामध्ये देखील आपण सुखी समाधानी राहू, जसं आपण त्रास संकट नसताना राहतो. ख्रिस्ती आयुष्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्या धर्मामध्ये असं शिकवलं जातं की तुम्हाला जर सुख शांती समाधान पाहिजे तर तुम्ही ह्या बाबाकडे या, एवढे पैसे द्या, तुम्ही फक्त एक फोन करा, तुम्ही एवढे पैसे त्यांना द्या, ह्या गोष्टी करा त्या गोष्टी करा, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये शांती येईल, तुमच्या आयुष्यामध्ये जेवढे त्रास संकट आहेत ते सगळे निघून जातील. पण ख्रिस्ती आयुष्य तसं शिकवत नाही. ख्रिस्ती आयुष्य असं शिकवतं, हनन्या मिशाएल आणि अजरायासारखं जसं त्यांना ख्रिस्ती आयुष्यामध्ये त्रास झाला तसंच आपल्याला पण होईल, पण त्या त्रास संकटामध्ये आपण स्थिर आणि खंबीर राहतो. त्या त्रास संकटामध्ये देखील आपण सुखी समाधानी आणि आरोग्यदायी राहतो. ह्याला ख्रिस्ती आयुष्य म्हणायचं. ख्रिस्ती आयुष्य म्हणजे त्रास संकट नाही, त्याला ख्रिस्ती आयुष्य म्हणताच येणार नाही. सर्वसाधारण प्रश्न विचारूया, पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला असा कोणी व्यक्ती माहित आहे का ज्यानं ख्रिस्ती आयुष्यामध्ये वाटचाल केली किंवा पदार्पण केलं, त्याने ख्रिस्ती आयुष्याची वाटचाल केली आणि त्याला काही त्रास झाला नाही? कधीच नाही. तुम्हाला एकही असा व्यक्ती आणि त्याचं चरित्र पाहायला मिळणार नाही ज्यानं ख्रिस्ताचा मार्ग पत्करला पण त्याला त्रास झाला नाही. पण त्याचा अर्थ असा का की तो शेवटपर्यंत दुःखीच राहिला? त्रास संकटामध्ये देखील सुखी समाधानी आरोग्यदायी आणि शांतिप्रिय जी गोष्ट आहे ही गोष्ट फक्त देवामध्येच होते प्रियजन हो, बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाही. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दानिएल आणि त्याची भविष्यवाणी ही जी मालिका आहे, या मालिकेमध्ये फक्त ज्ञान घेण्यासाठी तळमळ करू नका, तर तुम्ही आणि मी आपण पापी आहोत, आपल्यामध्ये कोणताही चांगुलपणा नाही, आपल्यामध्ये कोणतीही पात्रता नाही. माझी पात्रता नसताना देखील देवाने मला तुमच्यासमोर उभं केलेलं आहे, देवाचं वचन सांगण्याची संधी दिलेली आहे. पापामध्ये बरबटलेलं असताना देखील देवानं माझ्यावरती, माझ्यासारख्या पाप्यावरती ही कृपा दाखवून देवानं ही संधी दिलेली आहे आणि ह्या संधीचा फायदा मला करून घ्यायचा आहे. मी फक्त ज्ञानासाठीच दानिएल हे पुस्तक शिकत नाही, तर संजीवनी घडून आली पाहिजे. संजीवनी घडून आली पाहिजे म्हणजे थोडक्यात ज्या घटना होणार आहेत त्या घटनांची तयारी आपल्याला आज करायची आहे आणि आत्ता करायची आहे. आणि जोपर्यंत आपण तसं करतोय तोपर्यंत आपल्याला भीती धरण्याची काही गरज नाही, आपल्याला चिंता करायची काही गरज नाही. आणि म्हणून ह्या ज्या भविष्यवाणी आहेत ह्या कशासाठी दिलेल्या आहेत, जेणेकरून देवाच्या लोकांनी ज्यावेळेस त्या घटना होतील त्यावेळेस आश्चर्याने बघायचं नाही. त्यांनी म्हटलं पाहिजे ह्या गोष्टी होणार होत्या हे आम्हाला माहित होतं, कारण की का देवाने आम्हाला त्या गोष्टी फक्त अगोदर सांगितल्याच नाहीत तर त्यानुसार तयारी देखील केली. बंधू आणि भगिनींनो, ज्याच्याकडं ख्रिस्त आहे त्याच्याकडे सर्व काय आहे. ज्याच्याकडे ख्रिस्त नाही ना त्याच्याकडे काही नाही. आपण राजकीय नेते नाही जेणेकरून आपण म्हणू की आपल्या पाठीमागं खूप लोक आहेत. आपण श्रीमंत नाही जेणेकरून आपण म्हणू की आपल्या पाठीमागं, आपल्या पुढे पाठीमागं पैसा आहे. आपल्याकडे धन दौलत नाही ज्याच्यावरती आपण आधारित राहू शकतो.
आपल्याकडे काय असेल तर फक्त येशू ख्रिस्त. विश्वासाच्या जोरावर, येशू ख्रिस्ताच्या विश्वासाच्या जोरावर आपण जगत आहोत. कोल्हापुरी भाषेमध्ये मला माहित नाही आता ही भाषा कशी वापरावी, पण जशी पत्नी पतीच्या नावावरती, त्याच्या आयुष्यावरती मौज मस्ती करते, तसं आपण ख्रिस्तावरती मौज मस्ती करायची, ख्रिस्तामध्ये सुखी राहायचं. आणि ख्रिस्तानं जे वचन दिलेलं आहे त्या वचनामध्ये जेवढं आपण रुळू, जेवढी माहिती आपल्याला मिळेल, तेवढं आपल्याला निर्णय घेण्यासाठी सोपं. म्हणजे आपल्याला माहित आहे एपिस्कारास पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे आणि मंडळी त्याची वधू आहे. हे बरोबर आहे, पण त्या वधूला ख्रिस्तासंती एकनिष्ठ जर राहायचं आहे तर ख्रिस्त त्या वधूवरती किती प्रेम करतो, आपल्यावरती किती प्रेम करतो ह्याची माहिती आपल्याला पाहिजे. आणि जेवढी माहिती जास्त तेवढा निर्णय सोपा. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्याच्याविषयी आपण लक्ष देत असताना माझी कळकळीची नागराची विनंती की आपलं लक्ष घटनेवरती जरी असलं तरी जास्त लक्ष ख्रिस्ताकडे पाहिजे. घटना आपलं अंतःकरण बदलत नाहीत, येशू ख्रिस्त आपलं आयुष्य बदलतो. जेवढं आपण येशू ख्रिस्ताकडे बघू तेवढं आपण येशू ख्रिस्तासारखं होऊ. म्हणून या सर्व गोष्टी शिकत असताना आपण ह्या सर्व घटनेमध्ये येशू ख्रिस्ताला पाहायचं, येशू ख्रिस्ताला पाहायचं, येशू ख्रिस्तावरती लक्ष ठेवायचं, त्याच्याकडे नजर ठेवायची आणि वाटचाल करायची. आणि ज्यावेळेस आपण तसं करू त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण येशू ख्रिस्तामध्ये खंबीर असू आणि आपलं आयुष्य स्थिर होईल. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण येशू ख्रिस्ताच्या सामोरे जाण्यास तयार असू. प्रियजन हो, येणारे संदेश जे आहेत त्याचा देखील तुम्ही आस्वाद घ्या. आणि माझा असा पूर्ण विश्वास आहे की जसं आज आपण जमलेलो आहोत देवाच्या चरणी, तसंच आपण प्रत्येक दिवशी देवाच्या चरणी जमूया आणि प्रार्थनापूर्वक या देवाच्या वचनाचा आस्वाद घेऊया. कारण की जर तुम्हाला ही संधी आता जी मिळालेली आहे याच्यानंतर परत जर संधी मिळाली तर मला खूप आश्चर्य वाटेल, खूप आश्चर्य वाटेल. म्हणून ही जी संधी मिळालेली आहे ना ह्याचा पुरेपूर फायदा करून घेऊया. आणि म्हणून माझी कळकळीची नागराची विनंती आहे की आपण सर्वस्व देवाला वाहून देऊया आणि देवाला म्हणूया की देवा, जे ज्ञान तुम्हाला आतापर्यंत दिलेलं आहेस त्याचा मी फायदा करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून माझ्या ज्ञानामध्ये आणखी जास्त भर पडेल आणि मी स्वतः तयार होईल, माझं कुटुंब तयार होईल, माझी मंडळी तयार होईल आणि त्याद्वारे परमेश्वरा तुझं येणं जे आहे ते फार लवकर होईल. प्रियजन हो, आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजच्या या संदेशाबद्दल. विनंती करत आहोत परमेश्वरा की जसं तू आज आमच्या संगती राहिलास तसंच इथून पुढे देखील राहा. आम्हाला सहाय्यन मदत कर. प्रेमळ पित्या, तुझ्याशिवाय आम्हाला कोणीही या गहन आणि गूढ गोष्टी शिकवू शकत नाही. पवित्र आत्मा आमच्यामध्ये उतरावा, त्यानं आमच्यामध्ये वस्ती करावी आणि शेवटपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासातून तुझ्या सानिध्यात राहण्यासाठी मदत करावी असं होऊ दे. प्रेमळ पित्या, मागत आहोत की ह्या वचनाद्वारे तू आमची भेट घे, आमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आण आणि जेणेकरून तू ज्यावेळेस येशील त्यावेळेस मी त्या स्वर्गीय राज्यात असावं असंच होऊ दे. आम्हा सर्वांना तू तारण दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक.